विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची तत्वे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आजच्या भागामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वाविषयीची माहिती आपण घेत आहोत. तर सर्वसामान्यपणे प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे याविषयीचा विचार करण्याच्या अगोदर आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाची पार्श्वभूमी विचारात घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे शास्त्रीय व्यवस्थापनाची मांडणी सर्वप्रथम F.W. टेलर या व्यवस्थापन तज्ज्ञांनी केली असून फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांचा जन्म 1856 मध्ये झाला असून 1915 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर हे एक यंत्रकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केली. याशिवाय या कारकिर्दीमध्ये त्यांनी कर्मचारी, यंत्रसामुग्री यांच्यावर जे वेगवेगळे प्रयोग करून, त्यांचं निरीक्षण करून, त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून व्यवस्थापनाची जी तत्वे मांडलेली आहेत ही तत्वे विचारात घेता किंवा व्यवस्थापन शास्त्राला त्यांनी दिलेलं योगदान विचारात घेता त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची एकूण 6 तत्वे आणि 6 तंत्रे मांडलेली आहेत. या व्यवस्थापन तज्ज्ञांचा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण विचारात घेतला तर F.W. टेलर किंवा फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांचे जे अतिशय महत्त्वाचे विधान आहे त्यावरून त्यांचं व्यवस्थापन शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर असं म्हणतात की इन द पास्ट द मॅन हॅज बीन फर्स्ट, इन द फ्युचर द सिस्टीम मस्ट बी फर्स्ट. म्हणजे याच्यावरून त्यांचा व्यवस्थापन शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो. तर यांनी व्यवस्थापन शास्त्राला दिलेलं जे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या 6 तत्वातून योगदान आहे, या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वाविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. यामध्ये पहिलं तत्व आहे की विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. तर शास्त्रीय व्यवस्थापनाच्या टेलर यांनी मांडलेल्या पहिल्या तत्वाविषयी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला कोणतंही काम जर आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असेल, व्यवसायाचा एखादा उद्देश साध्य करायचा असेल, तर व्यवस्थापकानं केवळ मूलभूत नियमांचा आधार घेऊन जर व्यवस्थापन केलं तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. व व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर व्यवस्थापकाला सर्वप्रथम जे काम करून घ्यायचं आहे त्या कामाचं शास्त्रीय विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्या कामाचं शास्त्रीय विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं की ते काम करण्यासाठीची सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे याचा विचार व्यवस्थापकाने केला पाहिजे. मग सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती हे निश्चित करताना ज्या सर्वोत्कृष्ट पद्धतीतून कर्मचाऱ्यांचं श्रम कमीत कमी वापरलं जाईल, साधनांचा कमीत कमी वापर होईल, पर्याप्त वापर होईल, यंत्रसामुग्री आणि इंधन यांचा पर्याप्त वापर होईल, उत्पादनाचा खर्च कमी होईल आणि उत्पादनाचा दर्जा वाढेल, अशी कामाची शास्त्रीय पद्धत विकसित करणं हे व्यवस्थापकाचं पहिलं काम आहे.
मग हे काम करत असताना व्यवस्थापकानं कामासाठीचे मानके स्टँडर्ड्स निश्चित केले पाहिजे की एखादं काम आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे ते काम कोणत्या दर्जाचं झालं पाहिजे, ते काम किती वेळेत झालं पाहिजे आणि त्या कामातून आपल्याला जे अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्पादन किती झालं पाहिजे हे पहिल्यांदा व्यवस्थापकानं निश्चित केलं पाहिजे. कारण आपल्याला काय साध्य करायचं आहे हेच जर आपलं निश्चित नसेल तर आपण जे काम करतो त्या कामाला अर्थ राहत नाही. म्हणून FW टेलर असं म्हणतात की जर आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्या कामाचे मानके निश्चित करा, त्या कामाचा स्टँडर्ड वेळ निश्चित करा आणि त्या कामातून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे निश्चित करा. जोपर्यंत हे साध्य होत नाही तोपर्यंत काम करण्याला अर्थ प्राप्त होत नाही. यामुळे म्हणजे जर कामाची मानके निश्चित झालेली असतील, कामाचा प्रमाणित वेळ निश्चित झालेला असेल आणि कामातून अपेक्षित साध्य काय करायचं आहे ते निश्चित झालेलं असेल तर वेळ आणि मानवी शक्तीमध्ये बचत होऊ शकते. म्हणून टेलर असं म्हणतात की प्रत्येक व्यवस्थापकानं व्यवस्थापनाचं काम करताना शास्त्रीय पद्धतीने कामाचं विश्लेषण करून कामाचे स्टँडर्ड्स, याच्यामध्ये दर्जाबद्दलचे स्टँडर्ड्स असतील, वेळेबद्दलचे स्टँडर्ड्स असतील किंवा उत्पादनाच्या प्रमाणाबद्दलचे स्टँडर्ड्स असतील, हे व्यवस्थापकानं अगोदर निश्चित केलं पाहिजे आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली पाहिजे. जोपर्यंत या पद्धतीनं व्यवस्थापक काम करून घेणार नाही तोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. त्यानंतर टेलर यांनी मांडलेलं दुसरं व्यवस्थापनाचं तत्व आहे समरसता आहे, विवाद नाही. म्हणजे टेलर यांच्या मते जर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे संबंध कसे असावेत याबद्दल स्पष्टता देणारं हे तत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. की सातत्याने आपण कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचा संबंध जेव्हा विचारात घेतो तेव्हा दोन्ही घटक हे सामंजस्याने व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम केले पाहिजे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होते. याशिवाय व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जे पोषक वातावरण आवश्यक असतं या वातावरणाची निर्मिती सुद्धा समरसता आहे, विवाद नाही या तत्वाचा अवलंब केल्यामुळे होत असते. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकानं, प्रत्येक व्यवसाय संघटनेनं व्यवसायातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण का जर व्यवसायातील कर्मचारी समाधानी असतील त्यांच्या कामाबद्दल तरच कर्मचाऱ्यांचं व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य मिळू शकते. जर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध चांगले नसतील, यांच्यामध्ये विसंवाद असेल, यांच्यामध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद निर्माण होत असतील तर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये नकारात्मक दृष्टिकोन ठेवतं आणि कर्मचारी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नकारात्मक दृष्टिकोन ठेवतं. परिणामी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मागण्या या कशा चुकीच्या आहेत या पूर्वग्रहामध्ये निर्णय घेत असतं. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकानं शास्त्रीय पद्धतीने व्यवसायाचं व्यवस्थापन करीत असताना कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सुसंवाद राहील, समरसता राहील या दृष्टिकोनातून विचार करून व्यवसायाचे निर्णय घेतले पाहिजेत, व्यवसायाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग की संघटनेने कायम कर्मचारी कल्याणाचा विचार केला पाहिजे.
कारण जोपर्यंत व्यवसायामध्ये कर्मचारी कल्याणाच्या योजना राबवल्या जात नाहीत तोपर्यंत कर्मचारी त्या व्यवसायामध्ये कार्यक्षमतेने काम करत नाही. कर्मचाऱ्यांची त्या व्यवसायावरील निष्ठा वाढत नाही. व्यवसायाबद्दलची कर्मचाऱ्यांची आस्था वाढत नाही. म्हणून व्यवस्थापक जेव्हा व्यवसायाचं व्यवस्थापन करतो तेव्हा कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी व्यवस्थापकाने समरसता आहे, विवाद नाही या तत्वाचा अवलंब केला पाहिजे. त्यानंतर याच तत्वाला अनुसरून तिसरं शास्त्रीय व्यवस्थापनाचं तत्व आहे ते म्हणजे मानसिक क्रांतीचे तत्व. म्हणजे दुसऱ्या तत्वामध्ये आपण विचार केला की समरसता आहे, विवाद नाही. म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी सुसंवादासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग तिसरं तत्व काय सांगतं की मानसिक क्रांती. म्हणजे जसं आता आपण चर्चा केली की कर्मचारी आणि व्यवस्थापन दोन्हीही घटकांनी एकमेकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर मानसिक क्रांतीचे तत्व हे अधिक भर देत असतं. कारण का कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये व्यवस्थापनाविषयीचा पूर्वग्रह दूषितपणा आहे की व्यवस्थापन आपल्या मागण्या मान्य करत नाही. व्यवस्थापन आपल्याकडून जितकं काम करून घेतं तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मोबदला देत नाही. व्यवस्थापन आपल्यावर अन्याय करते. हा व्यवस्थापनाबद्दलचा जो पूर्वग्रह दूषितपणा आहे कर्मचाऱ्यांच्या मनात, तसंच व्यवस्थापनाच्या मनात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बद्दल पूर्वग्रह दूषितपणा आहे की कर्मचारी जितकं वेतन घेतात तितकं काम करीत नाही. कर्मचारी व्यवसायामध्ये निष्ठेने काम करत नाही. कर्मचारी व्यवसायाच्या हिताकडे अधिक लक्ष देत नाही किंवा केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून कर्मचारी व्यवसायाकडे पाहतात. कर्मचारी व्यवस्थापनाच्या धोरणाला सहकार्य करीत नाही. ही व्यवस्थापनाच्या मनात कर्मचाऱ्याविषयीचा पूर्वग्रह आहे. मग मानसिक क्रांतीचं तत्व काय सांगतं की दोन्ही घटकांनी एकमेकाबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोन्ही घटकांनी त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव करून घेतली पाहिजे. म्हणजे व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवस्थापन जितकं महत्वाचं आहे तितकंच कर्मचारी सुद्धा महत्वाचे आहेत याची जाणीव व्यवस्थापनाच्या मनामध्ये निर्माण करणं या तत्वाचा उद्देश आहे. यासोबतच व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यातच आपल्या उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकते याबद्दलचा विश्वास कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करणे हा मानसिक क्रांतीच्या तत्वाचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकानं व्यवसायाचं दैनंदिन कामकाज करताना व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दोन्ही घटकांनी परस्परांना सहकार्य केलं पाहिजे. ही भावना दोन्ही घटकामध्ये निर्माण करणं ही मानसिक क्रांतीच्या तत्वाची सफलता आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून व्यवस्थापक जेव्हा व्यवस्थापनाचं काम करतो तेव्हा व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोन्ही घटकांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे, दोघांचाही एकमेकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल करून आणणे आणि कर्मचाऱ्यांनी आपला व्यवसाय हेच आपला अंतिम साध्य असणार आहे. व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांचं हित म्हणजेच व्यवसायाचं हित आहे हा दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून दोघांनीही परस्परांच्या मानसिकतेमध्ये परस्पराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं मानसिक क्रांतीचं तत्व सांगतं.
त्यानंतर सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. तर शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तत्वानुसार एफ.डब्ल्यू. टेलर असं म्हणतात की व्यवसायामध्ये निर्णय घेताना, व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाची अंमलबजावणी करताना प्रत्येक व्यवस्थापकानं किंवा व्यवसायातील प्रत्येक घटकानं निर्णय घेत असताना वैयक्तिक स्वार्थाचे निर्णय घेऊ नयेत. म्हणजे व्यवस्थापनानं काय केलं पाहिजे की एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाचं वैयक्तिक हित साध्य होईल असे निर्णय व्यवसायामध्ये घेऊ नयेत. जर व्यवसायामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्ती समूहाचे निर्णय घेतले जात असतील, त्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असतील, तर व्यवसायातील इतर घटक नाराज होतात, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात आणि जो स्वार्थासाठी निर्णय घेणारा गट आहे त्या गटाबद्दल इतर कर्मचाऱ्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकानं सहकार्य, विश्वास आणि संघभावना इत्यादीमुळे सुदृढ संघटनात्मक वातावरण निर्माण होते यावर विश्वास ठेवला पाहिजे. कर्मचाऱ्यास संस्थेचा अविभाज्य घटक मानलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं स्वागत केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवसाय आणि आपण यांच्यातले जे नातेसंबंध आहेत हे नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत. कर्मचाऱ्यांचा व्यवसायावरील निष्ठा वाढावी यासाठी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सातत्याने संप किंवा अवास्तव अवाजवी मागण्या यासारख्या व्यवसायाला अडचणीत आणणाऱ्या शस्त्रांचा वापर करू नये. म्हणजे व्यवसायामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील चांगले संबंध निर्माण होण्यासाठी व्यवस्थापनानं कर्मचाऱ्याचं हित लक्षात घेतलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवसायाचं हित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाचे निर्णय घेताना व्यवस्थापनाने एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचं हित साध्य केलं जाईल अशा पद्धतीने निर्णय घेतले जाऊ नयेत. त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाचं तत्व आहे ते म्हणजे जबाबदारी विभाजन तत्व. आता एफ.डब्ल्यू. टेलर असं म्हणतात की जर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर व्यवसायाचं जे मनुष्यबळ आहे, व्यवसायाची जी मानवी शक्ती आहे, व्यवसायामध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे, या प्रत्येक कर्मचाऱ्याचं व्यवसायात पद निर्माण केलं पाहिजे. जोपर्यंत व्यवसायामध्ये पद निश्चित होत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना अधिकार व जबाबदारीचं वाटप करता येत नाही. म्हणून व्यवस्थापनाने सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचं पद निश्चित केलं पाहिजे आणि त्या पदानुसार कर्मचाऱ्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे. आणि मग जेव्हा आपण कर्मचाऱ्यांचं वर्गीकरण करतो त्यावेळेला व्यवस्थापनाचे एकूण 3 स्तर पडतात, ज्यामध्ये उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर या 3 स्तरांचा समावेश होतो. तर व्यवस्थापनानं व्यवस्थापन करताना व्यवस्थापनाच्या कोणत्या स्तराची जबाबदारी कोणती आहे हे पहिल्यांदा निश्चित केलं पाहिजे. सर्वसाधारणपणे व्यवसायाचं नियोजन करणे, व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित करणे, व्यवसायाचे धोरणे ठरविणे
किंवा व्यवसायाच्या भविष्यकालीन योजनांचा आराखडा तयार करणे, ही जी कामं आहेत ही कामं उच्चस्तर व्यवस्थापनाने करावीत. उच्चस्तर व्यवस्थापनाने केलेल्या आराखड्यानुसार, निश्चित केलेल्या धोरणानुसार आवश्यक योजनांची अंमलबजावणीचा कृती आराखडा हा मध्यमस्तर व्यवस्थापनाने तयार करावा. तर कर्मचाऱ्यांनी उच्चस्तर व्यवस्थापन आणि मध्यमस्तर व्यवस्थापन यांनी तयार केलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित करावं, असं टेलर म्हणतात. यासाठी व्यवसायातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनानुसार कार्य करावं, तर वरिष्ठांनी कर्मचाऱ्यास सातत्याने मदत, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करावे, ज्यामुळे व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोन्हीही घटकांमध्ये आपण संघटनेचे आधारस्तंभ आहोत. व्यवस्थापनाशिवाय कर्मचाऱ्यांचं हित साध्य होऊ शकत नाही आणि कर्मचाऱ्याशिवाय व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाहीत. हा विचार दोन्हीही घटकामध्ये रुजविण्यासाठी जबाबदारीचे विभाजन या तत्वाचा विचार किंवा अवलंब व्यवस्थापनाने करणं गरजेचं आहे. त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाचं टेलर यांनी मांडलेलं शेवटचं तत्व म्हणजे अधिक कार्यक्षमता आणि समृद्धीसाठी मालक कर्मचारी विकास तत्व. तर या तत्वानुसार टेलर असं म्हणतात की व्यवसायामध्ये जर कार्यक्षमता वाढवायची असेल, व्यवसायामध्ये समृद्धी आणायची असेल, व्यवसायातील कर्मचारी आणि मालक यांच्यातील संबंध सुधारायचे असतील, त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल, तर व्यवसायाची उद्दिष्टपूर्ती, कर्मचाऱ्याचे कौशल्य आणि कार्यक्षमता ही कर्मचाऱ्याची कौशल्य आणि कार्यक्षमतेशिवाय साध्य होऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापनाने कर्मचारी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम सातत्याने राबविणे, प्रत्येक कर्मचाऱ्यास उच्चतम कार्यक्षमता गाठण्यासाठी कमाल समृद्धीची संधी दिली पाहिजे. याशिवाय व्यवसायातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याची व्यवसायाकडून जी स्वप्न आहेत, व्यवसायाकडून ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा पूर्ण होतील याकडे व्यवस्थापनानं लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. तर एफ.डब्ल्यू. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची मांडलेली जी एकूण 6 तत्वे आहेत, ज्यामध्ये विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही, समरसता आहे, विवाद नाही, मानसिक क्रांती, सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही, जबाबदारीचे विभाजन, अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास, या 6 तत्वाबरोबरच फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची 6 तंत्रे मांडलेली आहेत. यामध्ये पहिलं तंत्र आहे कार्य अभ्यास. या कार्य अभ्यासामध्ये एकूण 4 प्रकारचा अभ्यास व्यवस्थापकाने केला पाहिजे. वेळ अभ्यास, पद्धत अभ्यास, हालचाल अभ्यास आणि थकवा अभ्यास. म्हणजे कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या कामाचा अभ्यास जर व्यवस्थापकाला करून त्या कामाची उच्चतम गुणवत्ता साध्य करायची असेल तर व्यवस्थापकाने वर्क स्टडी केली पाहिजे, ज्यामध्ये टाइम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी आणि फॅटिग स्टडी झालं पाहिजे. त्यानंतर साधने व उपकरणांचे मानकीकरण निश्चित केलं पाहिजे की आपल्याला
उत्पादन कार्यासाठी वापरली जाणारी साधने किंवा उपकरणे हे कोणत्या दर्जाची असली पाहिजेत हे निश्चित केलं पाहिजे. त्यानंतर वैज्ञानिक कार्यरचना, एखादं कार्य शास्त्रीय पद्धतीने कसं करावं हे व्यवस्थापकांना निश्चित केलं पाहिजे. याशिवाय कर्मचाऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने निवडणं आणि शास्त्रीय पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. त्यानंतर कार्यात्मक पर्यवेक्षण आणि शेवटचं जे तंत्र आहे विभेदात्मक दर वेतन योजना, या 6 तंत्रांची मांडणी FW टेलर यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये FW टेलर यांनी मांडलेली एकूण 6 तत्वे आणि 6 तंत्रे हा भाग संपलेला आहे. धन्यवाद.